सियावर रामचंद्र की जय. मी गोदावरीत प्रवेश करीन. तुझं गेला नाहीस तर आणि रामचंद्रांना काही झालं तर. रामचंद्रांच्या शिवाय मी माझं आयुष्य समजत नाही असं सीता लक्ष्मणाला सांगते. लक्ष्मण पावला पावलावर समजावून सांगतोय की असं काही नाहीये. तिकडे मारीचाला मारल्यानंतर रामचंद्रांच्या मनामध्ये लक्ष्मणाने व्यक्त केलेला अंदाज खरा होता, हा मायावी आहे असं त्याला वाटतं आणि या आवाजाने कदाचित सीता चिंताग्रस्त होईल आणि ती लक्ष्मणाला माझ्याकडे पाठवू शकते याची जाणीव रामचंद्रांच्या मनामध्ये आली आहे. बायको काय वागू शकते नवऱ्याला परफेक्ट कळतं, नवरा काय करू शकतो हे बायकोला परफेक्ट कळतं. लक्ष्मण निघून आला तर सीता एकाकी पडेल आणि ती असुरक्षित होईल याची जाणीव रामचंद्रांच्या मनामध्ये आहे. म्हणून रामचंद्रांनी तिथून परतण्याचा निर्णय घेतलाय आणि सीता माता जलप्रवेश करतील या भयाने सीता मातेना समजावून सुद्धा ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर रामचंद्रांच्या शोधासाठी म्हणून, रक्षणासाठी म्हणून माता सीतांना एकटं सोडून लक्ष्मण निघालेला आहे रामचंद्राच्याकडं. रामचंद्र आधीच गेलेले. लक्ष्मणाने सीतेला सोडून पुन्हा वनात जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि यावेळी माता सीता एकट्याच आहेत. रोहिणी नक्षत्रावर मंगळासारख्या शनीसारख्या ग्रहाची छाया पडावी अशी अवस्था सीतेची आलेली आहे आणि एकाकी पडलेल्या सीतेला बघून रावणाने आपला डाव टाकण्याचं ठरवलंय आणि त्याने आपलं वेषांतर केलंय. वेषांतर करून जनस्थानातल्या पर्णकुटीमध्ये रावणानं तिथे जवळपास गेलाय आणि त्याच वेळी रावणाच्या या कुटील डावाची जाणीव झाल्यानंतर हा महाभयंकर पापकर्मी ब्राह्मणाच्या वेशामध्ये येतो आहे ही जाणीव झाल्याबरोबर वृक्षांची सळसळ थांबली आहे, वाऱ्याचं वाहनं बंद झालंय आणि रावण गोदावरीच्या तीरावर असलेल्या त्या जनस्थानातल्या पर्णकुटीकडे निघालाय आणि क्षणभरासाठी गोदावरीचं खळखळ खळखळ पात्र सुद्धा संथ गतीनं वाहू लागलाय, जणू गोदावरी थांबलेली आहे. पर्णकुटीमध्ये आपल्या पतीची प्रतीक्षा करत बसलेल्या वैदेहीच्या दारामध्ये रावण आलाय. वैदेहीच्या समोर रावण आल्यामुळं आणि तोही ब्राह्मण वेशात आल्यामुळं तिला या सगळ्या गोष्टीची कल्पनाच नाही आहे. सीतेच्या मूर्तिमंत सौंदर्याकडे रावण बघतोय आणि एवढी सुंदर स्त्री त्यानं त्याच्या आयुष्यात कधी बघितलेली नव्हती. महाराज जनकाची पुत्री असली तरी ती लक्ष्मीचा अवतार होती, रामचंद्रांची भगवान विष्णूची पत्नी होती आणि अशी सुंदर स्त्री बघून रावणाच्या मनातही विचार आलाय, हिला इजा पोचविण्यापेक्षा आपल्या सोबत घेऊन जाऊन हिला आपली पट्टराणी केलेलं बरं राहील. त्याला याची जाणीव आहे की कशाही स्वरूपामध्ये सीतेला आपण मागणी घातली तरीही ती स्वीकारणार नाही. रावणाच्या रूपात तर आपण तिला भेटूही शकणार नाही. म्हणूनच आपण वेषांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि तिच्या जवळ जाऊन तिला बोलता आलं पाहिजे. बघा, जवळ जाऊन बोलता आलं पाहिजे यासाठी रावण ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलाय. कारण त्याला कल्पना आहे की आपण आपल्या मूळ रूपात सीतेच्या जवळ सुद्धा जाऊ शकणार नाही आणि तो ब्राह्मण वेशामध्ये सीतेच्या दारासमोर येऊन भिक्षान देहीचा गजर करतोय आणि सीता त्या ब्राह्मणाला बघून म्हणतेय की या, आपलंही द्विजश्रेष्ठ आपलं स्वागत आहे. ती बसायला आसन देतेय. दर्भासनावर रावण बसतोय, फलाहार देतेय आणि सांगते की आपण आलात, बरं वाटलं, आपण फलाहार ग्रहण करावा. आलेल्या ब्राह्मणांचं स्वागत करणं, आलेल्या अतिथीचं स्वागत करणं, त्याला अन्न देणं हा कर्तव्याचा भाग आहे आणि ते कर्तव्य सीता पार पाडते आहे. तिला कल्पना नाहीये याची की या ब्राह्मणाच्या रूपात आलेला एक महाभयंकर राक्षस आपलंच हरण करण्यासाठी आला आहे, दुष्ट हेतू ठेवून आला आहे, हे सीतेच्या गावीही नाही आहे.
ब्राह्मण सीतेकडे बघत म्हणतोय, देवी कोण आहात आपण? आपल्या रूपावरून तरी आपण वनातील वाटत नाहीत, वनवासी वाटत नाहीत. नेमक्या कोण आहात? खोटारडा माणूस नेहमी अधिकच नम्रपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आमचे गुरुजी विवेकजी गळसासी नेहमी म्हणायचे, अतिनम्र माणसं नम्री असण्याचा धोका असतो. जो जास्त नम्रपणा दाखवतोय ना, प्रमाणापेक्षा अधिकचा, त्याच्यात नम्रीपणा ठासून भरलेला असतो. त्यामुळं अशा विनम्र माणसांचे संबंध ठेवताना, नम्रता दाखवणाऱ्या माणसांची संबंध ठेवताना जराशी काळजी घेतली पाहिजे, तपासलं पाहिजे की याचा नम्रपणा खराय की खोटा आहे. सीतेला त्यानं विचारलंय, देवी वनवासी वाटत नाहीत आपण, एवढ्या आपल्या चेहऱ्यावर सुद्धा खूप चांगली लक्षणं आहेत, थेट म्हणता येत नाहीये तू फारच देखणी आहेस, मला आवडली आहेस, मी तुला उचलून नेणार आहे. मग अशी माणसं आपल्या चेहऱ्यावर खूपच तेज दिसतंय वगैरे वगैरे असल्या गोष्टी बोलत असतात. सीतेनेही ब्राह्मणांनी विचारलंय म्हणून सगळ्याच प्रश्नाची उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे. ती म्हणाली, होय मी वनवासी नाही आहे, मी रामचंद्रांची पत्नी, दशरथनंदन इक्ष्वाकू कुलवंशातल्या रामचंद्रांची पत्नी सीता आहे. माझ्या पित्याचं नाव जनक आहे. मग जनकाच्या दरबारात ते शिवधनुष्य ते तोडण्याचा प्रसंग, रामचंद्राने तोडणं, मग विवाह, मग कैकेयीचं वचन, मग वनवासाला निघणे, वनवासाचा सगळा प्रसंग, आणि आपण पंचवटीतल्या जनस्थानापर्यंत कसे येऊन पोचलो, हा सगळा प्रसंग ती रावणाला सांगते आहे. रावण म्हणतोय, इतक्या दुःखी कष्टी अवस्थेत आपण जगण्याचं कारण काय? तेव्हा ती सांगते की माझ्या पतीची ती इच्छा आहे आणि ती इच्छा मी पूर्ण करणार आहे, आणि त्यामुळंच मी या जंगलामध्ये आपल्या पतीसोबत, रघुनाथाच्या सोबत आलेली आहे. आणि एवढं सगळं झाल्यावर रावण तिला म्हणतो की ज्या पतीला वनवासात जावं लागतं अशा पतीच्या सोबत राहण्याचं कारण, खरं तर तू या दुःखाला टाळून सुखात राहू शकली असतीस. ती म्हणते, नाही, माझा पत्नी धर्म हा आहे की मी माझ्या पतीसोबत राहिलं पाहिजे. एवढं सगळं झाल्यावर रावणाचा संयम संपतोय आणि रावण सीतेच्या दंडाला पकडून थेट म्हणतोय, हे जनकनंदिनी, मी राक्षसराज रावण आहे आणि रामापेक्षा सुखी तुला ठेवू शकेल. तू या वनवासी रामापेक्षा माझ्या राजमहालात अधिक सुरक्षित राहशील. रावणाला वाटलं होतं की आपल्या सुखाच्या गोष्टी, सोन्याची लंका सांगितल्यावर सीता तयार होईल, कारण या वनात राहणाऱ्या रामापेक्षा रावणाकडे अधिकची सुख आहेत. पण घडलंय उलटच. सीता प्रचंड संतापल्यात आणि काय म्हणतायत रावणाला ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.